हॅलो. तर आम्ही चाललोय फिरायला आणि आमचा डे 1 जो असणार आहे तो सगळे देवदर्शन असणार आहे. तर त्यासाठी मी पहिलं फर्स्ट डेच्या आउटफिटसाठी मी साडी डिसाईड करते. तशी असे मी भरपूर तर साड्या काढून ठेवल्या. तर त्यामध्ये मला एक चूज करायची की मला कोणची घालायची आहे. तर ही एक पिंक टाईपमध्ये एक आहे ही वाली. तर विचार करते ही घेऊ कोणची घेऊ. ही बघा ही पिंकमध्ये आहे अशी. तर ही एक एक चांगली आहे. अजून सेकंडवाली एक मिनटं. तर ही एक डिसाईड झाली आहे. ज्या मी डिसाईड केले तर 3-4 साड्या मी साईडला काढून ठेवल्या आहे. एक ही वाली आहे. ही येल्लो आहे, खूप मस्त आहे पण एक नंबर साडी आहे अशी. आणि सेकंड वाली ही वाली आहे माझी साडी. ही मी मिशोवरून मागवली होती ही वाली साडी. आणि ह्या दोन आहे ज्या मी बाहेरून घेतलेल्या मार्केटमधून. आणि ही साडी मी मिशोवरून मागवली होती. खूप छान कॉटनचा कपडा आहे. तर ही मी मिशोवरून मागवली होती. आणि ह्या ज्या साड्या न्यू साड्या आहे म्हणजे ह्या साड्या मी विचार करते देवदर्शनाला चालले तर देवी वगैरेंची मोठी वटी भरायला लागते. तर त्यासाठी मी ह्या साड्या यूज करेल. अजून म्हणजे ठेवल्या साईडला, विचार चाललाय अजून. ही पण तशी छान साडी आहे. सर्व छान साड्या आहेत. तर असे आम्ही टोटल 3-4 मंदिरमध्ये दर्शनाला जाणार आहे. मग त्या हिशोबाने ह्या साड्या मी साईडला ठेवल्या. आता मला ह्या 3 ह्याच्यावर एक कोणती तरी साडी फिक्स करायची आहे फिरायला जाण्यासाठी. एक हा ब्लाऊज आहे जो मी हा मी स्वतः ह्याच्यावर केला आहे या ब्लाऊजवर. आणि हा तो आउटफिट आहे जो मी घालणार आहे. हा तो ब्लाऊज आहे, सॉरी आउटफिट म्हणते. तर हा ब्लाऊज आहे तो ह्या तिन्ही साडीवर जातो. आणि काही माझ्याकडे असे ब्लाऊज वगैरे पण आहे. ते चेक करते मी की मी कोणचा घालू कोणचा नाही. नेक्स्ट दिवशी आम्ही सगळे धबधबे वगैरे हे सगळं बघणार आहे, झरणं वगैरे. तर त्याची पण मी तुम्हाला डिटेल देईल. मी कुठं जाणार आहे काय करणार ते मी सगळं तुम्हाला सांगेल. आतासाठी एवढंच. बाय.